सर्वांचं स्वागत आहे. आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात. आपण आज जे प्रश्न पाहणार आहोत तो प्रश्न आहे बुद्धिमत्तेची एक सिरीज आता आपण सुरू करत आहोत, जेणेकरून सोपे प्रश्न अगोदर घेऊया आणि त्याच्यानंतर जे हार्ड प्रश्न असतील ते नंतर घेऊया, जेणेकरून आपल्याला सराव करण्यासाठी सोपं जाईल. यासाठी आपण बुद्धिमत्तेच्या काही सेगमेंट इथे पाहणार आहोत. त्यासाठी आपण पुढे जाऊया. पहिला प्रश्न बघू आपण. पहिला प्रश्न का म्हणते, 25ला 100 आहे. 25 हा 100 आहे, तर 36मध्ये किती आहे? 36ला किती आहे? तुमच्या लक्षात येते, तुम्ही सोडवलेले प्रश्न आहेत सगळे. हे फक्त आपल्याला सराव करणं अपेक्षित आहे आणि सराव आपल्याला करायचे. तर किती होऊ शकते? तर 175 आहे, 172 आहे, 173 आहे, 180 आहे. तर काय आहे? तर याचं उत्तर आपल्याला शोधणं अपेक्षित आहे. काही लोक असं म्हणतील की बाबा 25 चोक 100 होऊ शकते. 25 गुणिले 4 जर केलं तर किती होऊ शकते? 100 होऊ शकते. हो, 100% होते. पण 36 गुणिले 4 होते का बघा अगोदर. 6 चोक 24, 24ला 4 उरले किती? 2 4 त्रिकम 12, 12 2 14, 144 आपल्या उत्तरामध्ये नाही आहे, म्हणून असं उत्तर होऊ शकत नाही. तर काय होईल उत्तर? त्यासाठी आपण पुढं जर आला थोडंसं तर आपल्या लक्षात येईल. त्यांनी काय केलेलं आहे बघा, 5चा वर्ग आहे एका साईडला, 5चा वर्ग केला आहे. हे 5चा वर्ग 25 आहे आणि जे 100 आहे. तर काय केलं त्यांनी? 5चा घन 125 होतो. किती? 25. 125 मायनस वर्ग त्याचा त्यांनी मायनस केला आहे. त्यावेळेस काय उरलं इथं? 100 उरलं आहे. त्याच पद्धतीनं 36सुद्धा त्यांनी केलं आहे. तो 36 जो आहे कितीचा वर्ग आहे? ते 36चा वर्ग आहे तो कितीचा आहे? 6चा आहे. कितीचा आहे? 6चा आहे, म्हणजे 6चा वर्ग. आता त्यांनी काय केले परत? 6चा घन घेतलेला आहे. 6चा घन किती? 216 मायनस 36. 216 मायनस 36 किती उरले? 180. याचं उत्तर किती आहे? 180. एवढं उत्तर प्रश्न क्रमांक 1चा आहे. आता दुसरा प्रश्न पहा आपला. दुसऱ्या प्रश्नामध्ये काही का म्हणते बघा. तर 8 32 आहे. 8 32 आहे. तर 12 किती? 12साठी कोणती संख्या इथं आपल्याला अपेक्षित आहे असं म्हणते. 32, 8 1 8, 8 2 16, 3 8 चोक 32 होते. 8 चोक 32 होते. 8 गुणले 4 केलं है ना. 8 1 8, 8 2 16, 8 चोक 32 होऊ शकते इथं. 12 गुणले 4 केलं तर 12 1 12, 12 2 24, 32 36, 12 चोक 48. या ठिकाणी 48 नाही आहे, म्हणजे आपला हा अंदाजसुद्धा इथं चुकू शकतो. म्हणजे हे जे सिस्टम आपण जे वापरलेलं आहे ते इथं मात्र नाही, हे आपल्या लक्षात आलं. त्यासाठी काय उत्तर असेल तर आपण ते उत्तर शोधणार आहोत. बघा उत्तर इतकं कसं तरी ते म्हणते की बाबा 8चा वर्ग केला आहे. त्यांनी काय केलं आहे? ह्या संख्येचा वर्ग केलेला आहे. 8चा वर्ग केला आहे आणि त्याला काय केलं? 2नं इथं भागलेलं आहे. 8चा वर्ग किती त्याला? 64 भागिले 2 बरोबर 32 आणि हे त्याचं उत्तर 32 इथं आलेलं आहे. त्याच पद्धतीने काय केलं? त्याला 12चा वर्ग घेतले त्यांनी. 12चा वर्ग किती आहे? 144 आहे भागिले त्याला काय केलं? 2 केलं तर 72 ही संख्या इथं मिळते. म्हणजे उत्तर किती आहे त्याचं? 72. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर 72 आहे. प्रश्न सोपे आहेत. आणखी आपल्याला सराव करत जसं आपण पुढं जाऊ तसं आणखी आपल्याला थोड्या आयडिया जास्त येतील आणि आपण प्रश्न सोडू शकतो. प्रश्न क्रमांक 3 पहा. प्रश्न क्रमांक 3 अति सोपा आहे आणि तुम्हाला लक्षातसुद्धा येईल. 968ला किती आहे? 484 आहे. तर 1196ला किती? 1196ला किती? तुम्हाला बघता लक्षात येईल किंवा इथं काय आहे तर अर्ध केलं. त्याचं काय केलं त्यांनी? अर्ध केलं आहे. तर ह्याला आपण भागलं तर ह्याला भागलं की मात्र आपल्याला पुढची संख्या इथं सहज मिळू शकते आणि ते तशा पद्धतीने आपल्याला काढता येते. बघा बेक तर आपण काढलं समजा असं तर काय होईल? बेक बे बेचोक 8 उरला 1 बे 8 16 बेचोक 8 484 इथं आलं. म्हणून आपण ह्याला 2ला भागलं. बेक बे पंचे 10 उरला 1 92 18 उरला 1 बे 8 16. पुढचा जो अंक आहे 598 कुठं आहे? तर डी या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे डी उत्तर आपलं इथं बरोबर आहे. म्हणजे आपण डीला गोल करणं अपेक्षित आहे. प्रश्न पुढचा 4था प्रश्न पहा. 4था प्रश्न का म्हणते?
49ला 513 आहे, 49ला 513 आहे, तर 64ला किती, 64ला किती, हे आपला थोडासा तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला दोन वर्ग दिसले तिथं. हा इथं 7चा वर्ग आहे आणि इथं हा 8चा, सॉरी इथं 7चा वर्ग आहे, इथं 8चा आहे. म्हणजे ह्या दोघांचा संबंध आहे है ना. पण त्याच्यानंतरचा जो वर्ग येणार आहे तो कितीचा आहे, तो आपल्याला काढायचा आहे इथला. तर कितीचा आहे तो 8शी संबंधित आहे का बघा बरं. हो 8च्या संबंधित आहे. कसं संबंधित आहे बघा, तो लक्षात येईल. तो काय आहे 7चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे. पुढे काय केले 8चा घनामध्ये त्यांनी 1 मिसळलेला आहे, 8च्या घनामध्ये 1 मिसळलेला आहे. कसं 8 8 64 गुणिले 8, 8 1 8, 8 2 16, 3 8 चौक 32, उरले किती 3, 8 संग 48, 48 51 अधिक मिसळलं त्यामध्ये 1 किती आलं आपल्यामध्ये, मग 513 आलेला आहे उत्तर 513. या पद्धतीनं आपल्याला करायचं. तर 8चा वर्ग घेतले त्यांनी, 8चा वर्ग 8 8 64 घेतले. त्यामुळे पुढचा अंक किती आहे 9, 9चा घन, 9चा घन म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 81 गुणिले 9, 9 1 9, 9 1 9, 9 8 72, 729 मध्ये जर 1 मिसळलं तर आपल्याला 730 ए नंबरचं उत्तर आपल्या इथं मिळतं. म्हणून आपल्याला उत्तर नंबर ए वर क्लिक करायचं आहे. प्रश्न दुसरा 5वा प्रश्न आहे बघा. 5वा प्रश्न ही सोपा आहे. तुम्ही जर बारकाईने जर पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल किंवा काय चालू आहे प्रश्नामध्ये. तर 21 49 37 01 आहे, 28 54 61 0 आहे, 27 35 63 0 आहे. तर इथं काय येईल म्हणजे ह्या दोघांचा संबंध काय आहे. तर इथं वर्गही नाही कशाचा आणि ती कशी बेरीजही नाही. तर मग काय आहे, तर अशा वेळेस काय असते, असे जे मोठे अंक जर आले तर त्यामध्ये एक तर वजाबाकी असते किंवा बेरीज असते, वजाबाकी असते किंवा बेरीज झाली असते. ह्या अंकाची बेरीज जर केला तुम्हाला तर लक्षात येईल की तिने काय केलं आहे. काय केलं तिने बघा, जितके काय अंक आहेत ह्या अंकाची बेरीज केली तर किती येते 26 येते. या अंकाची बेरीज जर केला तुम्ही तर परत 26 येते. या अंकाची बेरीज केला तर परत तुम्हाला काय येते 26 येते. अशा पद्धतीने ते गणित काढलेलं आहे. आता तुम्हाला शोधायचं आहे की बाबा खाल्या अंकामध्ये 26 कोण्या अंकाची बेरीज होते. मग 8 1 8, 8 2 16, 33 8 चौक 32 आणि 31 होते. म्हणजे हे उत्तर ए उत्तर आपल्याला काढता येणारच नाही. बघा 9 4 13 16 23 24 25 26 म्हणजे उत्तर आपलं कोणतं आहे, बी उत्तर हे आहे. कोणतं आहे, बी उत्तर आहे. तर आपण बी उत्तरला जर क्लिक केलं तर आपलं उत्तर मात्र बरोबर होते. ह्या खाल्ल्या दोघांचीही तुम्ही परत बेरीज करून बघा, तुम्हाला उत्तर जर येत असेल तर आपण खाल्ले उत्तर घेऊ शकतो. पण बी उत्तर या ठिकाणचं आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा. बघा 6वा प्रश्नही सोपाच आहे, याच्यामध्ये सुद्धा जास्त काही अडचणी येणार नाही तुम्हाला. 4567 ला किती आहे 2345, तर 9889 ला किती है ना. तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक अंकातून इथं काय केलं त्यांनी 2 2 कमी केलेलं आहे. काय केलं 2 2 हा अंक त्यांनी कमी केलेला आहे. म्हणून आपलं उत्तर इथं सुद्धा सहज पद्धतीनं काढता येऊ शकते. तुम्ही काढू शकता त्याचं उत्तर. बघा त्याचं उत्तर कसं काढायचं मी सांगतो तुम्हाला. बघा 7 मधून 2 केले की नाही तर किती उरले 5 उरले. 6 मधून 2 गेले 4 उरले. 5 मधून 2 गेले 3 उरले. 4 मधून 2 गेले 2 उरले. 2 2 उरले. आता इथून 2 2 2 2 मायनस करा, उत्तर तुम्हाला मिळेल. 9 मधून 2 गेले 7 गेले. म्हणजे इथं पण आहे आणि इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे बी ऑप्शन तर आपल्या इथं कट केला समजा आपण है ना. 8 मधून 2 गेले 6 गेले. म्हणजे इथं हे आहे हे आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन आपला गेलेला आहे. आता 8 मधून 6 गेले, कुठं आहे 6 इथं आहे, इथं नाही. म्हणजे हा ऑप्शन गेलेला आहे. म्हणजे आता आपलं ऑप्शन काय असेल तर ए हा ऑप्शन बरोबर आहे. आपण ए ऑप्शनला इथं गोल करायचं आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ देणं अपेक्षित आहे. तुम्ही जसं वेळ द्याल तसं तुम्हाला ते सोपं सोपं जाईल. प्रश्न 7वा बघा. परत प्रश्न काय म्हणतो 7वा. 7ला 52 आहे, 7ला 52 आहे, तर 13ला किती, 13ला किती आहे. तर तुम्हाला हा प्रश्नही सोपा आहे, तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येत असेल. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर तुमचे प्रश्न असतील किंवा अडचणी असतील तर बिंदास तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे प्रश्न विचारू शकता. आम्ही गणिताचे, मराठी व्याकरणचे किंवा
कोणतेही प्रश्न असतील ते आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही काय करा, जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलला अप्रत्यक्षपणे व्हॉट्सअप करा. आम्ही तुमचे उत्तर शोधण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतो, तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मनात जर द्विधा अवस्था असतील त्याही आम्ही दूर करायचा प्रयत्न करतो. तुम्ही जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आम्हाला व्हॉट्सअपही करू शकता. प्रश्न बघा, 7ला किती आहे 52, तर 13ला किती, 13ला किती, तर आपण ते काढू शकतो. बघा कसं काढायचे ते, 13चा वर्ग 7चा वर्ग किती आहे, 7 49 अधिक काय केलं त्यांनी 3, किती आलं आपल्याकडं 52, हा अंक आपल्या इथे मिळाला आहे. तसं 13चा वर्ग किती आहे 169 अधिक 3 बरोबर 172, म्हणजे आपल्याला बी ऑप्शन ह्यासोबत आपण जाऊ शकतो आणि बी ऑप्शनला आपल्याला गोल करायचा आहे. प्रश्न 8वा आहे बघा, प्रश्न 8वा आहे. हा 8वाही प्रश्न सोपा आहे एकदम. 12ला 26 आहे, 12ला 26 आहे, तर 19ला किती, 19ला किती आहे हा प्रश्न आहे. तर तुम्ही जर बारकाईने जर बघितला तुम्हाला तिथं उत्तर येऊ शकते. तर आपण उत्तर कसं असेल तर सोपं उत्तर आहे, एवढं अवघड उत्तर नाही. 12 1 12, 12 2 24, 24 2 26 आलं, 26 पुढं 12ला 26, 19 2 38 प्लस 2 करा 40, तर उत्तर आपलं या ठिकाणचं सी हे उत्तर आपलं 40 या ठिकाणी आपल्याला भेटू शकतं किंवा हे आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रश्न क्रमांक 9 ही सोपा आहे, तुम्हाला लक्षात येऊ शकतो. हा एक वर्गच आहे कशात, एका संख्येचा. 13 नंतर एक संख्या आहे त्याचा वर्ग काय आहे 16 आहे, 16च्या नंतर एक संख्या असेल त्या ठिकाणचा वर्ग असेल. कोणता वर्ग आहे मग त्याचा, बघा 16 14 13 ही किती आहे तर 13 संख्या आहे आणि हा 14चा वर्ग आहे. कितीचा आहे 14चा वर्ग आहे. इथं किती आहे 16 आहे, त्याच्या पुढचं 17चा वर्ग आपल्याला पाहिजे. 17चा वर्ग म्हणल्यास 7 7 49, एकांकी काय येते 9 येते. 9 ह्या तिन्ही अंकामध्ये कुठंही नाही, म्हणजे तिन्ही अंक कुठेही सापडत नाहीत आपल्याला. हा 17चा वर्ग आहे, म्हणजे ए ऑप्शनला आपण इथं करेक्ट करू शकतो. पुढचा प्रश्न आहे 10वा बघा, 18ला 108 तर 27ला किती, 18ला 8 तर 27ला किती. प्रश्न सोपेच आहेत, पण आपण सातत्य जर ठेवला तर आपल्याला सगळ्यात सोप्या पद्धतीनं करू शकतो. आपण त्यांनी काय करू शकतो, काहीच नाही गणितामध्ये करण्यासारखं काहीच नाही, एकदम सोपं आहे. फक्त सातत्य जर जास्त झालं आपल्याकडं तर आपण ते गणित करू शकतो. बघा कसं उत्तर काढले त्यांनी, काय केलं त्यांनी, 18ला 6 18ची संख्या आहे की नाही, 18ला 6 गुणल्यानंतर काय येते 108 येते. तसंच 27ला सुद्धा 6 गुणलेलं गेलं आहे. 7 सख्ख 42 उरले किती 4 है ना, 6 1 6 6 2 12, 12 4 16, 162. 162 कुठं आहे, बी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आपण बी या ऑप्शनवर जर क्लिक केलात तर आपलं उत्तर बरोबर येत असतं. याच्यानंतर जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आपण सगळेजण आलात, तुमचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांचे धन्यवाद. जर तुमचे काही प्रश्न असतील तर 98 90 59 94 59 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. आम्ही तुम्हाला काय करू, तुमचे प्रश्न समाधान आहे करण्याचा प्रयत्न करत जाऊ. थँक्यू, धन्यवाद.